नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख स्पर्धा मित्र अकॅडमी धाराशिव. आता काल रविवारी गट क चा मुख्य परीक्षेचा सामान्य अध्ययनाचा पेपर झाला. याच्यामध्ये 10 प्रश्न हे भूगोलाचे विचारले होते. ठीक आहे, या 10 प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. बरेच स्पष्टीकरण तुम्ही बघितले असतील, पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं याच्यामध्ये भेटून जाईल. फक्त स्पष्टीकरण नाही तर आपण हे प्रश्न कसे सोडवायचे लॉजिकली हे सुद्धा या ठिकाणी बघणार आहे. काही प्रश्नांचा रेफरन्स सुद्धा या ठिकाणी मी देणार आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न जो आला होता 1971 ते 2000 1971 ते 2000 या कालावधीत पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार भारतातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे? 1971 ते 2000. आता ज्यावेळी हा प्रश्न मी वाचतो त्यावेळी माझा फोकस जातो 1971 ते 2000 ला. 1971 ते 2000 ला माझा फोकस 1971 ते 2000 या सालावर गेला की मी कन्फ्यूज होतो आणि प्रश्न चुकतो. विचारलंय काय? 1971 ते 2000 या कालावधीमध्ये भारताचं सरासरी पर्जन्यमान किती होतं? आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पर्जन्यमान ही बरेच कालावधीपर्यंत सुद्धा बदलणारी गोष्ट नाही. पर्जन्यमान 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर सुद्धा बदलायला फार मोठा या ठिकाणी कालावधी जावा लागतो. जवळपास पर्जन्यमान बऱ्याच कालावधीमध्ये सेम आहेत. आता आपलं ज्यावेळी मॉडेल तयार झालं पावसासंबंधीचं, त्यावेळी 150 वर्षांचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यामध्ये 50, 60, 70 वर्षांच्या कालावधीमध्ये सुद्धा पर्जन्यमान तेच आणि तेवढंच दाखवलेलं आहे. लक्षात घ्या. आता आपल्याला पुस्तकामध्ये काय डेटा वाचायला भेटतो? मग पुस्तकामध्ये डेटा आपल्याला वाचायला भेटतो की भारताचं सरासरी पर्जन्यमान जनरली 115 किंवा या ठिकाणी 116 सेंटीमीटर आहे. 115 किंवा 116 सेंटीमीटर आहे. पण विषय माहित असताना सुद्धा, उत्तर माहित असताना सुद्धा आपण कन्फ्यूज झालोय. का कन्फ्यूज झालोय? 1971 ते 2000 विचारले, आता काय करायचं? 1971 ते 2000 विचारलं, मग आता काय करायचं? कदाचित या कालावधीमध्ये पर्जन्य कमी असेल म्हणून कदाचित आपण या ठिकाणी उत्तर लिहिलं असेल 900 मिलीमीटर. सेंटीमीटर मध्ये आपण वाचलेला असतो, याचा आपण मिलीमीटर या ठिकाणी दिलेले सेंटीमीटर मध्ये करून घेऊ. 900 मिलीमीटर म्हणजे 90 सेंटीमीटर, 1000 मिलीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1160 मिलीमीटर म्हणजे 116 सेंटीमीटर आणि 1460 मिलीमीटर म्हणजे 146 सेंटीमीटर. ठीक आहे. आता हा प्रश्न ज्यावेळी मी वाचला आणि प्रश्न वाचल्यानंतर मला या ठिकाणी आहे सरासरी वार्षिक पर्जन्य आणि पर्याय तर हे आहेत. आता मी ज्यावेळी पर्यायांकडे बघतो, बघा लक्षात घ्या, ज्यावेळी मी या ठिकाणी पर्यायाकडे बघतो त्यावेळी मला लक्षात येतोय 900 मिलीमीटर हा एक राऊंड फिगर दिलेला आहे. 900 मिलीमीटर हा एक राऊंड फिगर दिलेला आहे. 1000.1 1160 आणि 1460 दोन ऑड आहेत. ठीक आहे, दोन ऑड आकडे आहेत. 900 आणि 1000 हे राऊंड फिगर असल्यासारखे या ठिकाणी मला वाटतात. ठीक आहे, आणि माझ्या वाचनामध्ये मला काहीतरी आठवतंय की मी 100च्या पुढे वाचलेलं आहे. 115 112 116 असं काहीतरी मला आठवतंय. ठीक आहे, मग या ठिकाणी 900 मिलीमीटर म्हणजे 90 सेंटीमीटर हे फारच कमी होते. मला हा पर्याय कट करावा लागेल. पण 1971 ते 2000 हेच जर माझ्या डोक्यात असेल तर मी 900 लिहील. पण दुसरा विचार सुद्धा या ठिकाणी करायला पाहिजे. 900 पण दिले, 1000 पण दिले, पर्जन्यमानाचा आकडे एवढे कुठं राऊंड फिगर असलेले आपल्याला आढळत नाही. भूगोलातले कोणतेच आकडे आपल्याला असे 100 200 900 500 1000 2000 असे आढळत नाहीत. कोणत्या पर्वतांची उंची बघा, पठारांची उंची बघा. ठीक आहे, या आकड्यांमध्ये राऊंड फिगर किंवा असे कोणतेही आकडे जनरली आपल्याला आढळत नाहीत विशेषतः. आणि पर्जन्यमान तर असं असू शकत नाही. 900 दिले, या ठिकाणी 1000 दिले. 1000ला पण 0.1 मिलीमीटर का केले? कारण या दोघांना सुद्धा 0.1 केलेले, त्यामुळे फसवण्यासाठी 1000.1 मिलीमीटर या ठिकाणी दिलेलं असू शकतं. ठीक आहे, आता हे दोन आकडे माझे ज्यावेळी कट होतात त्यावेळी मला 116 सेंटीमीटर आणि 146 सेंटीमीटर असं या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे, आता जनरली ज्यावेळी मी पावसाचा अभ्यास केलेला आहे त्यावेळी मी वाचलेलं आहे भूगोलामध्ये की 110-15 असं काहीतरी आहे. सेंटीमीटर म्हणजेच या ठिकाणी 1160 मिलीमीटर
हा पर्याय सामान्यतः आपल्याला टिक करता आला पाहिजे होता. आपलं कन्फ्यूज झालं असेल. 146 जर तुम्ही लिहिलं असेल तर जुन्या काळामध्ये तुम्ही जास्त पाऊस सांगताय, जुन्या काळामध्ये तुम्ही जास्त पाऊस सांगताय. ठीक आहे, प्रश्न आणि पर्याय एकत्रित या ठिकाणी डोळ्यापुढे आले पाहिजेत आणि विचार झाला पाहिजे. या ठिकाणी उत्तर सोपं माहित असेल तर 116 सेंटीमीटर मी वाचले, सध्या तरी वाचले, पुस्तकात वाचले, दुसरा कुठला आकडा समोर येत नाहीये, मी उत्तर लिहितो असं म्हणून ज्यांनी उत्तर लिहिलं असेल त्यांचंही बरोबर आहे. ज्यांनी फार विचार केला असेल आणि कसा विचार केला असेल त्याच्याबद्दल या ठिकाणी आपण बोललो. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. दुसरा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. दुसरा प्रश्न होता की 3 विधानं दिलेली, 3 विधानं दिलेले आणि 3 विधानामधलं कोणती विधानं योग्य असं या ठिकाणी विचारलेले. कोणतं विधान योग्य असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. बघा, पहिलं विधान आहे महाराष्ट्रातील तामिनी. महाराष्ट्रातील तामिनी हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. सामान्य विधान आहे, बोलता बोलता केलेलं सामान्य विधान. एमपीएससी परीक्षांमध्ये गट ब एक परीक्षा आहे. एमपीएससीच्या पदांमध्ये पीएसआय एक पद आहे. ठीक आहे, असं या ठिकाणी सामान्य विधान आहे. सामान्य विधान ज्यावेळी टाकतात त्यावेळी ते पहिलं सेंटेन्स असतं आणि जनरली सामान्य विधान हे बरोबर आहे. ठिकाणापैकी एक ठिकाण आहे, याच्यामध्ये विचार करण्यासारखं काहीही नाही. ठिकाणापैकी एक ठिकाण आहे, विचार करण्यासारखं काही नाही. तामिनी एक ठिकाण आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य मला बरोबर धरावं लागतंय. ठीक आहे, दुसरं विधान, हे ठिकाण म्हणजे तामिनी हे ठिकाण पश्चिम घाटाच्या वातसन्मुख बाजूला असल्याने येथे मुसळधार पाऊस पडतो. येथे मुसळधार पाऊस पडतो. ठीक आहे, आता थोडस माझं या ठिकाणी डोळे ठिकाणी या ठिकाणी थांबतात. कुठं? वातसन्मुख. मी इंग्लिशमध्ये पण वाचतो, इंग्लिशमध्ये मला या ठिकाणी दिसतंय वाइंडवार्ड, मला इंग्लिशमध्ये पण समजलं नाही. वातसन्मुख म्हणजे पण समजलं नाही. वेळ कमी असतो, गडबड झाली. ठीक आहे, थोडस मी थांबलो, 1 सेकंद मी विचार केला. वातसन्मुख मराठी शब्द आहे, काय अर्थ होत असेल? वात म्हणजे वारा, वात म्हणजे वारा. सन्मुख म्हणजे वाऱ्याकडे तोंड करून, सन्मुख समोर तोंड करून, परान्मुख म्हणजे मागं तोंड करून. मराठी भाषा मुख्याला आपल्याला मराठी इंग्लिश पण वाचावं लागतं, समानार्थी शब्द वाचतो. ठीक आहे, वात म्हणजे वारा, सन्मुख म्हणजे समोर मुख करून, समोर तोंड करून. ठीक आहे, आता तामिनी हे घाट, तामिनी हे घाट, ठीक आहे, हे ठिकाण पश्चिम घाटाच्या वातसन्मुख बाजूला असल्याने येथे मुसळधार पाऊस पडतो. जनरली पश्चिम घाट जो आहे, महाराष्ट्रातील पश्चिम घाट जो आहे, हा पश्चिम घाटामधील हा सर्व बाजू जी आहे, ठीक आहे, महाराष्ट्रातील पश्चिम घाट, ज्यालाच आपण सह्याद्री पर्वताच्या नावानं ओळखतो. पश्चिम घाट म्हणजे महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत हा नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या वातसन्मुखच आहे, म्हणजे वाऱ्याच्या समोर तोंड करून उभा आहे. म्हणून या ठिकाणी वारं आडतं, ते वरवर जातं, वारं थंड होतं, ढग तयार होतात आणि या बाजूला पाऊस पडतात. इकडची बाजू वात सन्मुख, इकडची बाजू वात परान्मुख. ठीक आहे, वात परान्मुख बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर पश्चिम घाट वात सन्मुख आहे, म्हणजे वाऱ्याच्या समोर तोंड करून उभा आहे. म्हणून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. एवढा शब्द सोडला तर हे सुद्धा जनरल स्टेटमेंट आहे, सामान्य विधान आहे. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या वात सन्मुख असल्याने येथे मुसळधार पाऊस पडतो. विशेष असं काही नाही, शब्द आकडा वगैरे काही सांगितलेला नाही, जनरल सेंटेन्स आहे. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर पकडता येईल. ठीक आहे, या शब्दाचा अर्थ फक्त आपल्याला विचारपूर्वक बघावा लागेल. तिसरं ठिकाण आहे, तिसरं विधान आहे, भारतामध्ये 5000 मिलीमीटर पेक्षा जास्त वार्षिक सरासरी पर्जन्य पडणारी 14 ठिकाणे आहेत. फुल स्टॉप. प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यायचे. भारतामध्ये 5000 मिलीमीटर पेक्षा म्हणजे 500 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणारी 14 ठिकाणी आहेत. मी इथं विचार करतो 14 ठिकाणं आहेत का 12 ठिकाणं आहेत, 15 ठिकाणं आहेत? अरे बाबा, या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलंय 14 ठिकाणं आहेत. फुल स्टॉप. आपल्याला विचारलंय का 14 ठिकाणं आहेत? नाही. इथं सांगितलंय भारतामध्ये 5000 मिलीमीटर पेक्षा जास्त वार्षिक सरासरी पर्जन्य पडणारी 14 ठिकाणं आहेत. ही आपल्याला दिलेली माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये शोधण्याची काय आवश्यकता आहे? काहीच आवश्यकता नाही. ठीक आहे, भारतामध्ये
500 सेंटीमीटरपेक्षा जास्त वार्षिक सरासरी पर्जन्य पडणारी 14 ठिकाणं आहेत. आता प्रश्न सुरू होतो इथून त्यापैकी 10 ठिकाणी हे पश्चिम घाटात आढळतात. जर चूक असेल तर इथं असेल, त्यापैकी 10 ठिकाणे पश्चिम घाटात आढळतात. मला कन्फ्यूज आहे, पश्चिम घाटात 10 ठिकाणी आहेत का 12 ठिकाणी आहेत माहित नाही, का 8 ठिकाणी आहेत. तात्पुरतं मी हे विधान चूक जरी मानलं तरी अ आणि ब बरोबर असणारा पर्याय मला कुठंच नाही. पहिला पर्याय आहे फक्त अ, दुसरा पर्याय आहे ब आणि क. ठीक आहे, ब आणि क, पण अ तर माझं बरोबर आहे, म्हणजे ब आणि क हा पण पर्याय मी निवडू शकत नाही. अ आणि क, अरे ब माझं बरोबर आहे, मी अ आणि क पर्याय कसा निवडेल? मला पर्याय पाहिजे होता अ आणि ब हा हा पर्याय मला दिसत नाही, म्हणजे तिसरा पर्याय अ ब क मला निवडावा लागतो. म्हणजे ऑब्विसली क हे विधान सुद्धा बरोबर आहे. जनरल सेंटेन्सेस आहेत. ठीक आहे, वाचताना आपण चूक केलेली आपण म्हटलंय 14 ठिकाणं आहेत का? नाही, ही इन्फॉर्मेशन आहे. अर्ध वाक्य इन्फॉर्मेशन आहे. अर्ध्या वाक्यामध्ये चूक असेल तर शोधून काढा. पण क वाक्यामध्ये या ठिकाणी अ आणि ब बरोबर आणि क चूक असा कोणताही पर्याय नाही. म्हणून या ठिकाणी तिन्ही विधानं बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतंय अ ब आणि क. ठीक आहे, चला तिसरा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे आपल्याला? तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी अणुऊर्जेच्या इतिहासातील पहिला अपघात कोणता? अणुऊर्जेच्या इतिहासातील पहिला अपघात, अणुऊर्जा चालू झाली असेल आणि तेव्हापासूनचा पहिला ज्यावेळी अपघात जगामध्ये झालेला असेल, कारण इथं जगामध्ये जरी शब्द टाकला नसेल तरी पर्यायावरून लक्षात येते जगामधलं विचारले, जगामधला पहिला अपघात कोणता? आता हे पाठ करायचं का? एमपीएससी असं विचारणार का? चेर्नोबिल आम्हाला माहिती आहे, पर्याय काय आहेत? चेर्नोबिल, चॉक रिव्हर, फुकुशिमा, 3 माइल आयलँड, काही नाही, पर्याय डोकं चालत नाही. मग मी काय उत्तर लिहितो? चेर्नोबिल उत्तर लिहून टाकतो. का झालं? का चुकलं? कारण आपण मागच्या काही प्रश्नपत्रिका, इतर परीक्षांच्या काही प्रश्नपत्रिका व्यवस्थित हाताळलेल्या नाहीत. आपण एमपीएससी करतोय. थोड्याच दिवसापूर्वी युपीएससीची प्री परीक्षा झाली. त्या प्री परीक्षेमध्ये या संदर्भात उल्लेख आढळलेला आहे. बरं, ते नाही वाचलं तरी कॅनडा हा देश आहे. या कॅनडा देशाने या ठिकाणी नवीन अणुऊर्जेचा कार्यक्रम रिन्यूपणे किंवा या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात केलेला आहे. का कॅनडाची ही न्यूज हायलाइट झाली? कारण कॅनडामध्ये पहिला इतिहासातला अणुऊर्जेचा जो अपघात होता तो कॅनडामध्ये झाला होता. त्यानंतर त्यांचा अणुऊर्जा प्रोग्राम कॅनडाने संपूर्णपणे बंद केला होता आणि यावर्षी परत एकदा कॅनडाने अणुऊर्जेचा प्रोग्राम रिन्यू करून सुरुवात केलेला आहे. म्हणून ही घटना आहे, ही कॅनडातील चॉक रिव्हर जो आहे या ठिकाणी झालेला अपघात होता. तो इतिहासातील पहिला अपघात होता. आता परत एकदा कॅनडा हायलाइट मध्ये आल्यामुळे हे झालेलं आहे. आता परत पुस्तकं काढून प्रत्येक गोष्टीचा पहिला कोणता आणि शेवटचा कोणता पाठ करत बसू नका. चालू घडामोडीशी संबंधित आहे म्हणून एवढ्या लांबपर्यंत ते गेलेले आहेत. लक्षात येते, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक गोष्टीची लिंक असते. आपण चुकतोय, आपल्याला परीक्षा कशी हाताळायची, पेपर कसे हाताळायचे हे आपल्याला माहित नाही. तुमचा सर्वात योग्य मार्गदर्शक जो असतो प्रिव्हियस इयर्स पेपर असतो. एमपीएससी देतोय म्हणजे मी युपीएससी काही संबंध नाही माझा. युपीएससीचा पूर्व परीक्षाचा पेपर झाला दादा, तो पेपर काढून एकदा सहज बघायचा होता. त्याच्यामध्ये प्रश्न वाचायचे तरी होते, संदर्भ घेऊन थोडस मोबाईल मध्ये शोधायचं होतं, तुला उत्तर सापडलं असतं. कॅनडा का हायलाइट मध्ये आलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये काही बातम्या आल्या असतील, सहज म्हणून शोधलं असतं. कॅनडा म्हणून नाही पण अणुऊर्जे संबंधी आहे म्हणून शोधलं असतं, म्हणून वाचलं असतं, तर आज हा प्रश्न आपला बरोबर आला असता. ठीक आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी चौथा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. पश्चिम घाट विकास कार्यक्रमाची खालीलप्रमाणे प्रमुख उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. प्रश्न असा नाही पश्चिम घाट विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रमुख उद्दिष्ट आहे, प्रश्न असा नाहीये.
प्रश्नामध्ये काय म्हणतायत ते खालील प्रमुख उद्दिष्ट ठरवण्यात आलेली आहेत. त्यांनी सांगितलेच आपल्याला उद्दिष्टे कोणती. बरं, अशा प्रश्नांमध्ये सुद्धा एखादं उद्दिष्ट नसू शकतं बरं का. पण आपण थोडक्यामध्ये वाचू. ठीक आहे, आपण वाचलेलंय काय वाचलेलंय की पश्चिम घाटाला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा दर्जा दिलेला आहे. जैवविविधता स्थानाचा दर्जा दिलेला आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. पूर्व हिमालयाला जैवविविधता संपन्न क्षेत्राचा दर्जा आहे. पश्चिम घाटाला जैवविविधता संपन्न क्षेत्राचा दर्जा आहे. मग जैवविविधता म्हणजे काय? जैवविविधता म्हणजे त्या ठिकाणची प्राणी, वनस्पती, कीटक, जमीन किंवा त्या ठिकाणचं पर्यावरण, सर्व गोष्टींची निगा राखणे. शिवाय लोकांना तिथून हटवलं जात नाही. मग हे कुठे वाचायला भेटेल तुम्हाला? तुम्ही जर वाचलं असतं अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि जैवविविधता यांच्यामधला फरक काय रे? यांच्यामधला फरक काय? अभयारण्यामध्ये लोकांना अंशतः एंट्री असते, त्या ठिकाणी लोक असतात, त्यांची काही घरं वगैरे काढली जात नाही. राष्ट्रीय उद्यानामध्ये लोकांना पूर्णतः रिस्ट्रिक्ट केलं जातं, त्या ठिकाणी कोर भागामध्ये आपण जाऊ पण शकत नाही. ठीक आहे, पूर्ण कंपाऊंड असतं राष्ट्रीय उद्यानाला. आणि जैवविविधता केंद्रामध्ये या ठिकाणी सुद्धा लोकांना सामावून घेतलं जातं. लोक सुद्धा जैवविविधतेचाच भाग आहेत. जैवविविधता केंद्राची स्थापना शाश्वत विकासासाठी झालेली आहे. शाश्वत विकास लोकांशिवाय होईल कसा? शाश्वत विकास लोकांसाठी होईल कसा लोकांशिवाय? मग ही 4 विधानं या ठिकाणी आपण वाचूयात. काय म्हणते? या क्षेत्रातील अनुवांशिक विविधता जतन करणे. अनुवांशिक विविधता तर जतन केलीच पाहिजे. अनुवांशिक विविधता जतन केली नाही मग त्याला जैवविविधता कसं म्हणायचं? ठीक आहे, वंशाचे जतन करणे, हेरिडेटरी जतन करणे, हेरिटेज जतन करणे म्हणजे परत तेच वंश जतन करणे, हे सुद्धा या ठिकाणी आपण म्हणतोय. ठीक आहे, त्यानंतर नैसर्गिक वैशिष्ट्ये जतन करण्यासाठी पर्यावरण परिस्थितीचा समतोल राखणे. हे कॉमन सेंटेन्स कुठेही आलं तर ते बरोबरच असते. पर्यावरण संतुलनाशिवाय काहीच होत नाही. नैसर्गिक वैशिष्ट्ये जतन करायचे आणि पर्यावरण समतोल किंवा संतुलन सुद्धा राखायचंय. त्यामुळे ही विधानं सुद्धा आपल्याला करेक्ट म्हणता येतील. सामान्य विधाने, कुठेही खोचकपणा नाहीये. काय म्हणतंय? या क्षेत्रातील मानवी विकास कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग मिळवणे. मित्रांनो, काहीही HRD कडे गेलेलं नाहीये. हे काहीही कुठे इतर विषयाकडे गेलेलं नाहीये. भूगोलाचाच प्रश्न आहे. पश्चिम घाटाच्या विकास कार्यक्रमाचा उद्देश काय? तर शाश्वत विकास करणे. कोणत्याही विकास कार्यक्रमाचा निसर्गासंबंधीचा असो, कोणताही उद्देश असेल तर शाश्वत विकास हे आपला उद्देश आहेच आहे. शासनाने स्वीकारलाय. आणि शाश्वत विकास मानवांचा सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय कसा होईल? त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अ, ब, क, ड हे 4ही पर्याय निवडावेच लागतील. अ, ब, क, ड हे 4ही पर्याय निवडावेच लागतील.